प्रार्थना हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. आपण प्रत्येक जण प्रार्थना करतच राहतो आणि ती प्रार्थना करत असताना आपण चांगल्या आणि फक्त चांगल्याच गोष्टी डोळ्यासमोर आणतो. त्या आपल्या आयुष्यामध्ये घडाव्यात याच्यासाठी आपली ती एक भावना असते, नम्र भावना असते की त्या गोष्टी आपल्या आयुष्यात लवकरात लवकर घडाव्यात किंवा घडून याव्यात आणि घडून आणल्यानंतर आपल्याला कसं वाटेल हा सगळा जो काही विचार असतो तो त्याच्यामध्ये असतो आणि त्याच्यामुळे खूप त्याच्यामध्ये प्रचंड ताकद असते, खूप जास्त सकारात्मकता असते, पॉझिटिव्हिटी असते. विशेषतः जेव्हा सणावाराचे दिवस असतात किंवा काही धार्मिक गोष्टी असतात तेव्हा प्रार्थना खूप जास्त प्रमाणामध्ये आपण करत असतो किंवा अडीअडचणीच्या काळामध्ये सुद्धा आपण प्रार्थना करत असतो. तर त्या प्रार्थनेमध्ये असणारी जी मानसिक ताकद आहे ना ती आपण ओळखली आणि आपण योग्य पद्धतीने ती प्रार्थना केली ना तर आपल्याला त्याचा आपल्या स्वतःसाठी मन शांत करण्यासाठी फक्त काहीतरी मागण्यासाठीच म्हणून प्रार्थना करायची असं नाही आहे, तर आपल्याला आपलं मन शांत करण्यासाठी किंवा आपल्याला त्याच्या सकारात्मकतेचा फायदा करून घेण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करून घेता येईल. म्हणूनच आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला यामध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे. आपण प्रत्येक वेळेला जे बोलतो ते सकारात्मकतेबद्दल, पॉझिटिव्हिटीबद्दल बोलत असतो. आत्तापर्यंत स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, अँगर मॅनेजमेंट, रागावरच्या भावनेचं नियंत्रण किंवा त्याचं रेग्युलेशन कसं करायचं आहे किंवा नात्यांमध्ये आणखीन जास्त समृद्धता आणण्यासाठी काय करता येऊ शकतं, संवाद वेगवेगळ्या पद्धतीने कसे करायचे आहेत, आपल्या मनातल्या भावना मोकळ्या करण्यासाठी जर्नलिंग कसं करायचं आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची मदत तुम्हाला घेता येऊ शकते. प्लेलिस्ट आहे, वर्गवारीनुसार तुम्हाला त्या व्हिडिओची मदत घेता येऊ शकते. तर आज आपण प्रार्थनेबद्दल बोलणार आहोत. सणावाराचे दिवस आहेत, दिवाळी सारखे शुभ दिवस आहेत आणि या सगळ्या शुभ दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी पूजेच्या निमित्ताने प्रार्थना केली जाते. या प्रार्थनेमध्ये आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आप्तेष्टांसाठी प्रार्थना करत राहतो आणि धन, संपत्ती, आनंद, आरोग्य या सगळ्यामध्ये वाढ होत राहो, भरभराट होत राहो हीच इच्छा असते सगळ्यांची आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली जाते. पण या प्रार्थनेमध्ये काय ताकद आहे किंवा त्याची जी मानसिकता आहे याचा आपण थोडा जरा नीट विचार केला तर आपल्याला त्याचा छान उपयोग करून घेता येईल स्वतःसाठी. तर मुळात आपण प्रार्थना करताना काय करतो की आपण चांगल्या गोष्टी डोळ्यासमोर आणतो. नुसत्या चांगल्या गोष्टी नाही, चांगले विचार नाही, तर आपण तशा त्या भावना फील करतो त्यावेळेला जेव्हा तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी काहीतरी चांगलं व्हावं असं जेव्हा प्रार्थना करता तेव्हा ते ॲक्च्युअली तसं घडतंय हे तुमच्या डोळ्यासमोर ती दृश्य येतात. जर आरोग्याच्या बाबतीत असेल तर उत्तम आरोग्य त्या माणसाला लाभतंय हा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येतो तेव्हा त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतात की त्या माणसाचं उत्तम आरोग्य असताना तो माणूस कसा असेल किंवा त्याच्या भावना कशा असतील, त्याच्या आयुष्यात किती आनंद असेल, किती चांगला बदल झालेला असेल हे तुम्ही कल्पनेने तुमच्या मनासमोर आणता आणि त्या विचारांमध्ये तुम्ही असता किंवा त्या भावना तुम्ही जेव्हा फील करता, अनुभवता तेव्हा त्याची जी एक ऊर्जा तयार होते, त्याची जी एक सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी तयार होते ती आपल्यामध्ये जास्त उमेद आणते किंवा जास्त आशावाद जो आहे तो निर्माण करते आणि मग ती ऊर्जेची लेवल जेव्हा आपली वाढते तेव्हा ती ऊर्जा आपल्याकडून इतरांपर्यंत जाते. म्हणूनच जेव्हा आपण अगदी मनापासून प्रार्थना करतो किंवा खूप अगदी आपण तळमळीने प्रार्थना करतो तेव्हा काय होतं, तेव्हा ती खूप सारी पॉझिटिव्हिटी, खूप सारी ऊर्जा निर्माण होते, पॉझिटिव्ह ऊर्जा, आणि आपल्याला ज्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याच्यापर्यंत ती पॉझिटिव्हिटी जाते आणि खूपदा त्या प्रार्थनेमधून आपल्याला चांगले रिझल्ट्स किंवा चांगले त्याचे परिणाम बघायला मिळतात. जेव्हा खूप जण प्रार्थना करतात तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि ज्याच्यासाठी प्रार्थना केली जाते त्याला त्याची मदत होते. तुम्ही खूपदा सोशल मीडियावरती या गोष्टी बघता की ज्यांना गरज असते ते लोक म्हणतात की आमच्यासाठी प्रार्थना करा किंवा त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी. आणि जेव्हा खूप लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करतात तेव्हा त्या पॉझिटिव्हिटीमधून त्या माणसाला त्या प्रॉब्लेममधून किंवा त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत मिळते. कारण हा सगळा जो काही आहे ना ह्या पॉझिटिव्हिटीचा भाग आहे, त्याचा फायदा आहे.
तर एवढी ती प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जा आणि ताकद त्याच्यामध्ये असते. तर हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता इथे त्याचे फायदे काय काय आहेत. एकतर मनातली भीती आणि असुरक्षितता घालवण्यासाठी प्रार्थना आपल्याला खूप मदत करते. कारण ना त्याच्यामुळे तुम्हाला एक सेन्स ऑफ कंट्रोल येतो की काही गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, की जरी परिस्थिती हाताबाहेर जातीये किंवा काही गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत तरीसुद्धा प्रार्थना ही गोष्ट माझ्या हातामध्ये आहे. मी मनापासून काहीतरी विचार केला आणि ते होतंय असं माझ्या बाबतीमध्ये जर मी तो विचार मनामध्ये रुजवला तर काही ना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यातनं घडतील हा आशावाद तिथे निर्माण होतो. आपल्यावरती लक्ष जातं, आपलं चांगल्या गोष्टींवरती लक्ष जातं आणि त्याच्यामुळे तो आशावाद किंवा ती पॉझिटिव्ह एनर्जी वाढायला मदत होते. आपली नर्वस सिस्टीम त्याच्यामुळे काम डाऊन व्हायला मदत होते. म्हणजे त्याच्यामुळे आपली जी शांततेची भावना आहे ती शांततेची भावना आपली वाढायला मदत होते. खूपदा ब्लड प्रेशर त्याच्यामुळे रिड्यूस होतं. अति प्रमाणावरचा रक्तदाब वाढण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होते. कारण तिथे तुमचं मन शांत झालेलं असतं, मन स्थिरावलेलं असतं, मन एका जागी आलेलं असतं. तुमचा जो फोकस आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्याच्यामुळे वाढायला मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला ज्या गोष्टीसाठी शांत बसण्याची गरज आहे त्या गोष्टींसाठी तुम्ही शांत एका ठिकाणी बसून ती प्रार्थना करता, जे की खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या नेगेटिव्हिटीला रिॲक्ट होत आहे, प्रतिक्रिया देत आहे आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टींना, त्याच्यामुळे ती आणखी नकारात्मकता नकळतपणे खेचून आणली जाते. जास्तीत जास्त अजून एकातनं दुसऱ्यातनं तिसरे प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागतात आणि कळत नाही की असं का होतंय. पण जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा त्या सगळ्या नकारात्मकतेतनं बाजूला पडून फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं जातं आणि त्याच्यामुळे ते चांगल्या ज्या भावना आहेत त्या वाढायला मदत होते आणि चांगली ऊर्जा त्याच्यातून जास्तीत जास्त निर्माण व्हायला लागते. तर त्यामुळे ती प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. आता प्रार्थना करताना आपण काय काय गोष्टी समोर आणाव्यात, आपल्या डोळ्यासमोर आणाव्यात किंवा काय काय करावं हाही मुद्दा एक मला वाटतं खूप जास्त महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा फक्त मागणं आणि स्वतःसाठी मागणं इतकाच भाग त्याच्यामध्ये नसावा असं मला वाटतं. की जेव्हा आपण स्वतःबरोबरच म्हणजे स्वतःला तर हव्या आहेतच बऱ्याचशा गोष्टी, पण स्वतःबरोबर जेव्हा इतरांचाही विचार केला जातो, इतरांच्या आरोग्याचा, इतरांच्या आनंदाचा किंवा इतरांच्या समृद्धीचा, त्यांच्या आयुष्यात असणारी शांतता किंवा भरभराट किंवा ज्याला आपण समृद्धी, कल्याण म्हणतो, असे सगळे चांगले शब्द जेव्हा आपल्यासोबत इतरांच्याही बाबतीमध्ये घडावेत ही इच्छा जेव्हा आपल्या मनामध्ये तयार होते किंवा ती असते तेव्हा ती आपल्याला खूप जास्त समाधान देते, खूप जास्त सकारात्मकता देते. कारण जितकं आपण देतो किंवा जितक्या चांगल्या भावना आपण समोरच्या माणसांसाठी, दुसऱ्यांसाठी ठेवतो तेवढ्याच चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला सुरुवात होते. कारण हे सगळं ऊर्जेशी निगडीत आहे. कारण जसं आपण मगाशी बोललो, जी ऊर्जा आपण तयार करतोय ना तीच ऊर्जा आपल्याला मदत करते त्या तशाच प्रकारच्या गोष्टी आयुष्यामध्ये आणण्यासाठी. मग चांगली ऊर्जा तयार करायची आहे का नेगेटिव्ह वाईट ऊर्जा तयार करायची आहे हा पूर्णपणे कंट्रोल आपल्याकडे आहे. म्हणूनच आपण प्रार्थनेच्या माध्यमातून किंवा इतरांसाठी ज्या चांगल्या भावना वाढवून आपल्या मनामध्ये त्या माध्यमातून आपण आपल्या ऊर्जेची पातळी वाढवतोय, आपली हायर फ्रिक्वेन्सीवरती आपण स्वतःला नेतोय आणि मग त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये आकर्षित होण्यासाठी आपल्याला त्याची मदत मिळते. त्याच्यामुळे दुसऱ्यांना आपण जे देतो त्याच्याबरोबर दुसऱ्यांसाठी चांगले विचार आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा चांगल्या गोष्टी घडत राहाव्यात ही प्रार्थना आपल्या अगदी दैनंदिन जीवनाचा एक भाग असायला काहीच हरकत नाही आहे. 2 ते 3 मिनिटाची गोष्ट असते ज्याच्यामध्ये आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा चांगल्या गोष्टी कल्पना करू शकतो किंवा त्या घडून याव्यात असं मनापासून आपण इच्छा करू शकतो, जेणेकरून आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होईल. आपलं मन शांत राहण्यासाठी, आपलं मन रिलॅक्स राहण्यासाठी, आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडून येण्यासाठी आणि सगळ्याच अर्थाने भरभराट होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे. आपलं आयुष्यसुद्धा आपलं उत्तम राहणारे आरोग्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा त्या प्रार्थनेमुळे उत्तम राहणार आहे. त्याच्यामुळे ही प्रार्थना, अशा पद्धतीची प्रार्थना आपल्या आयुष्याचा एक भाग असायला हवी असं मनापासून वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.